भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आमचा प्रिय बंधू बहिणीनो, येशू ख्रिस्तांच्या नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत. या आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद करतो परमेश्वर, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करत्या परमेश्वर. धन्यवाद करतो राजा, ह्या सुंदरशा वेळी परमेश्वर, या दुपारच्या वेळी तुमच्या नावाचा गौरव करतो परमेश्वर. जसं तुमचं वचन म्हणतं परमेश्वर, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर परमेश्वर. या सुंदरशा वेळी मी तुमच्या नावाचा धन्यवाद करतो राजा. पिता परमेश्वर, हा सुंदरसा वेळ तुम्ही आम्हाला दिला पिता परमेश्वर. आज जी काही सभा होणार आहे परमेश्वर, त्या पास्टरद्वारा तुम्ही आमच्याशी बोला परमेश्वर. आज तुमचं सुंदर वचन आमच्या अंतःकरणामध्ये छापण्यासाठी मदत कर राजा. धन्यवाद करतो राजा. इथून पुढची वेळ तुमच्या हाती सोपतो राजा. तुमच्या नावाचा गौरव करतो, येशूच्या नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन, आमेन. आकाशामध्ये उडती कशी उडती कशी पहा पाखरे, उडती कशी पहा पाखरे. ना फेरिता ना कापिता परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो दया. सुगंध पहा रंग पहा, रानामध्ये पुष्पती पहा,
नाकातिथी नाकातिथी ना कष्ट करी कष्टकरी परमपिता सजवितो तया परमपिता सजवितो दया आकाशामध्ये आकाशामध्ये उडती कशी उडती कशी पहा पाकरे उडती कशी पहा पाकरे ना फेरिता ना फेरिता ना कापिता ना कपिता परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया पक्षी पहा पक्षी पहा फुले पहा फुले पहा मोठी ही देवाची दया मोठी देवाची दया तुझा माझा परमपिता परमपिता सत्य प्रेम दाखवी हमा सत्य प्रेम दाखवी हमा आकाशामध्ये आकाशामध्ये उडती उडती कशी पहा पाकरे उडती कशी पहा पाकरे ना फेरिता ना फेरिता ना कापिता ना कपिता परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया हालेलुया. देवाच्या नावाचा स्तुती असो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला येशूच्या नावाने मी स्वागत करीत आहोत. येशू तुला भेटतो या कार्यक्रमासाठी. देव चांगला आहे ह्याला आपण परखून पाहत आहे प्रत्येक दिवस. आज या वचनाकडे जाऊया. मत्तई 19 अध्याय 27 वचन. मॅथ्यू 19:27. मत्तई 19:27. तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, पहा आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहोत, तर आम्हाला काय मिळणार? आम्हाला काय मिळणार? सर्व सोडून. जेव्हा येशूने पत्रसला, पेत्राला आणि इतरांना बोलवले, ते सर्व काय सोडून येशूच्या मागे आले. तुम्ही लुका 5 अध्याय 11 वचनामध्ये, लूक 5:11, लूक 5:11 मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व काय सोडून देऊन ते येशूच्या अनुयायी झाले, येशूच्या मागे आले. या अध्यायामध्ये पहा, पेत्राला 2 ओडगे भरून त्याला मासे भेटलं. एवढं मासे भेटलं कधी भेटलंच नाही, खूप भेटले. पण येशूने बोलवलं. त्याने असं पण म्हटलं नाही, हे मासे जरा विकून घरी पैसे देऊन येतो बाबा. नाही, येशूने बोलवलं, सर्व काय सोडून आला. म्हणून आता काय गोष्ट घडलं, यावेळी एक श्रीमंत मनुष्य आला आणि तो येशूला असा प्रश्न विचारला, येशू, सार्वकालिक जीवन मला पाहिजे, त्यासाठी काय करावे? येशू म्हणतो, जा देवाच्या आज्ञा पालन कर. तो म्हणतो, मी लहानपणीपासून देवाच्या सर्व आज्ञा मी बाळगत आहे, त्याचं पालन करत आहे. नंतर येशू म्हटलं, आणखीन एक कमी आहे तुझ्याकडे. तुझ्याकडं खूप धन आहे, त्या धन दौलत सर्व विकून गरिबाला वाट, नंतर माझ्या मागे ये. तो एकदम संतापला, कारण तो मोठा श्रीमंत मनुष्य होता. त्याच्या आशा भरोसा सर्व पैसे होते. देव म्हणतो, सर्व जे धन संपत्ती विकून दरिद्राला दे, नंतर माझे मागे ये, तर तुला अनंतकाल जीवन भेटणार, 6 लोकांना जीवन भेटणार. तो संतापला आणि निघून गेला. तेव्हा येशूला म्हटलं, आज श्रीमंत मनुष्य स्वर्गात प्रवेश करण्यापेक्षा एक उंट सुईच्या नाकामध्ये, कानामध्ये प्रवेश करू शकतो. सुई किती असतं, किती मोठा असतो, एवढंच सुई असतो. त्यामध्ये एक धागा घुसवायला आपण एवढा प्रयत्न करतो शेताना, पण ऊंट प्रवेश, हे ऊंट म्हणजे सुईचा कान नाही आहे. तुम्ही येरुशलेमला गेला ना, तिथं लहान लहान दरवाजा असतो आणि एकदा लहान आहे. ते काय करतो, येरुशलेममध्ये संध्याकाळी ते गेट बंद करून टाकतात.
मोठं गेट बंद करतात आणि लहान गेट उघडं ठेवतात. तुम्ही पाहिलं काय बिल्डिंगमध्ये, जेलमध्ये पण असं आहे, मोठा गेट नेहमी उघडत नाही. आणि नंतर ते उशिरा आलेले त्यांच्याबरोबर ऊंट असणार, घोडा असणार, तर आता मोठा गेट तर उघडणार नाही, त्या लहान गेटामध्ये कसं तरी घुसून काढतात उंटाला. त्याला येशू म्हणतो. आणि त्या गेटाला म्हणतात सुईचा द्वार. सुईचा छोटं द्वार आहे ना, त्या द्वारातून ऊंट निघून जाईल. पण धनवान मनुष्य ज्या आपल्या धनावर, पैशावर विश्वास ठेवतो, पैशासाठी रात्रदिवस काम करतो, तो स्वर्गात येऊ शकत नाही. त्याचे पैसे इथं डुबेल, तो इथंच मरेल. तेव्हा पत्रस विचारतो, प्रभू आम्ही एवढं मोठं श्रीमंत होतो, पण सगळं सोडून तुझ्या मागे आलो, आम्हाला काय भेटणार? तेव्हा येशूने काय म्हटलं माहिती आहे का? मत्तई 19:28-29 मध्ये, मत्तई 19:28-29 येशू त्यांना म्हटलं, मी तुम्हाला कधीच सांगतो, पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल, तेव्हा माझ्या मागे आलेले तुम्हीही 12 राजासनावर, राजाच्या सिंहासनावर बसून इस्रायलच्या 12 वंशाचा न्याय दिवाडा कराल. पुढच्या वर्षानं. आणि आणखीन ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझा नावाकरिता सोडले आहे, त्याला 100 पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. येशूसाठी घर सोडले का? तुमची शेतीबाडी सोडले का? याचा हिसाब देवबापा ठेवलेला आहे. येशूसाठी काय तुम्ही सोडले, त्याच्या प्रभू म्हणतो तुम्हाला 100 पट इथं मिळणार आणि शेवटी सार्वकालिक जीवन पण भेटणार. आणखीन काय हवे या जगामध्ये? तुमचं जे काय हवे आहे 100 पट देवबापा पूर्ण करणार. देवबापाने माझ्या आईला दर्शन दिले, मला पण दिले होते. विजयराजला रेल्वेच्या नोकरी सोडून सेवा सांभाळायला सांग, आणि थोरला भाऊ डॅनीला त्याला सांगून टाक, हा नोकरी सोडणार आहे. माझ्या आईने मला सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे, नोकरी सोडतो. आई म्हणाले जरा थांब रे. नाही नाही नाही, देवाने सांगितलं ना. 1997 साली मी नोकरी सोडली. आत्तापर्यंत किती वर्ष झालं? 27 वर्ष झालेलं आहे. मला काही उणे पडले नाही. हालेलुया. देवबापासाठी मी नोकरी सोडली, पण देवबापाने मला सोडले नाही, मला सर्व काय दिले. म्हणून 100 पट म्हणजे काय, एक पण कमी नाही. कपडा असू दे, जेवण असू दे, सगळं काय देवबापा देतो ना. आणि पुढं बघा, मार्क 10:28 मध्ये इथं पण पेत्रस म्हणतो, पहा आम्ही सर्व काय सोडून आपल्या मागे आलो आहो. म्हणून लागला म्हणजे की आम्ही सोडून आलो ना. येशूने काय म्हटलं? 29:30 मध्ये येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला कधी सांगतो की ज्याने माझा करिता व सुवार्थाकरिता, पहिलं म्हटलं माझ्या नावाकरिता, इथं म्हणतात माझा करिता आणि सुवार्थाकरिता घरदार, बहीण भाऊ, आई बाप, मुले बाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे. पुढचं असं, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी चळणुकीबरोबर, चळणुकी तर होणार, तुम्हाला निंदा तर करणार, 100 पटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. 100 चळणुकी म्हणजे काय? संकट तर असणार. येशूच्या मागे आलं तर आनंदी आनंद नाही. आनंद झाला हो, मनामध्ये तर आनंद आहे, पण दुखणे आहे, संकट आहे. आमच्या पण हातपाय दुखतो, आम्हाला पण थंडी ताप येतो. असं नाही की काय दुःख नाही, दुःख असणार, पण त्याच्याबरोबर 100 पट आशीर्वाद. हालेलुया. किती चांगला देव भावा. माझा नावाकरिता, माझाकरिता आणि सुवार्थाकरिता, येशूच्या नावासाठी, नावाकरिता, येशूकरिता
आणि या सुवार्थ देवाच्या सेवकरिता तुम्ही नोकरी सोडले का, शेतीबाडी सोडले का, घरदार सोडले का, आई वडील पण तुम्हाला घरातून बाहेर काढले का? काढू दे ना, देव आहे ना. हालेलुया. तो सर्व काय माझा गरजा तो पुरवी, सर्व क्लेश तो पळवी. माझा गरजा तो पुरवी, सर्व क्लेश तो पळवी. दिन रात्र माझा संगे, सांभाळितो माझ्या सुखे. दिन रात्र माझ्या संगे, सांभाळितो माझ्या सुखे. देव माझा मेंढरपाळ, माझा करीतो सांभाळ. देव माझा मेंढरपाळ, माझा करीतो सांभाळ. हालेलुया. आम्हाला काय भेटणार? सर्व काय भेटणार 100 पट. आम्हाला काय भेटणार? सार्वकाळ जीवन भेटणार. आम्हाला काय भेटणार? राजाचं सिंहासन भेटणार. आणखी काय पाहिजे आम्हाला? आता काय भेटणार? आणखी 1-2 गोष्ट मी शेवटी सांगतो. निर्गमन 12 अध्याय 36 वचन. निर्गमन 12:36. एक्सोडस 12:36. एक्सोडस 12:36. निर्गमन 12:36 वचन. मिस्री लोकांनी कृपादृष्टी इस्रायल लोकांवर होईल असे परमेश्वराने केलं, म्हणून जे जे मागितले ते ते त्यांनी त्याला दिले. असा प्रकारे त्यांनी मिस्री लोकांना लुटले. आता बघा, मिस्री यांचे विरोधी होते, पण त्या लोकांची कृपादृष्टी इस्रायल लोकांवर होईल असं देवाने केलं. तुम्हाला विरोध करणारा तुमच्यावर दया करणार. नंतर काय केलं? इस्रायल लोक म्हणतात आम्हाला सोनं द्या, चांदी द्या, ते कपडे द्या ना. अरे तुझ्या घरात कपडे द्या ना, मला द्या ना. जे काही मागितलं सर्व त्यांना मिळेल. हालेलुया. देवाची कृपादृष्टी तुमच्यावर असताना सर्वांच्या डोळ्यामध्ये तुम्हाला कृपादृष्टी भेटेल. आणि तुम्हाला जे काय तुम्ही मागाल, हालेलुया. शत्रू जे काय मागतात देतात, तर देव देणार नाही का? येशूने म्हटलं माझ्या नावाने जे काय तुम्ही मागाल ते मी करीन. योहान 14:14 जॉन 14:14 आणखीन 104 स्तोत्रसंगीता त्याच्या 21 वचन. सॅम 4:21. 104 स्तोत्रसंगीता 21 वचन. तरुण सिंह आपल्या भक्ष्यासाठी गर्जना करता देवाजवळ आपले अन्न मागतात. देवाजवळ आपले अन्न मागतात. सिंहाला देवाकडे मागायचं काय करायचं? झाडायचं, मारायचं, खायचं ना? नाही रे बाबा. ते सुद्धा देवाची अपेक्षा करतात. आणि 104 स्तोत्रसंगीता त्याच्या 27 वचन. सॅम 4:27. 104:27. तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाली देतोस, म्हणून ते सर्व तुझी वाट पाहत आहेत. सर्व जीव देवाकडे वाट पाहत राहतात. यथाकाली म्हणजे दुपारी 12 वाजता भूक लागते का? बरोबर 12 वाजता भेटणार. आणि 28 वचनामध्ये 104:28 जे तू त्यांना घालतोस ते ते घेतात. तू आपले मूठ उघडतोस तेव्हा उत्तम पदार्थाने त्यांची तृप्ती होते. अहो, समुद्रात या अध्याय पुढे तुम्ही वाचन पहा. समुद्रामध्ये राहणारे मोठे मासे असू दे, रानातील पशु असू दे, सर्वांना नियुक्त वेळी देवापा त्यांना जे काय हवे त्यांना देतो. आता तुम्ही सिंहाला जाऊन 4 बंडल घास देऊ शकता का? तो घास नाही खाणार. घास नाही, मांस पाहिजे त्याला. घास खाणाऱ्याला घास द्या, मांस खाणाऱ्याला मांस द्या. आणि तुम्ही बैलाला, गायला, मेंढराला मांस देऊ शकता का? ते नाही खाणार, त्याला घास पाहिजे. किती चांगला परमेश्वर आहे.
ज्यांना जे काही सर्व देण्यासाठी ते पण सही वेळी यथा काळी तो देतो. तुम्हाला देणार नाही का? मागा तर तुम्हाला भेटेल. हालेलुया. आणि गलतीकरांपत्र 5:5 गलतीकरांपत्र 5:5. कारण आपण आमच्याद्वारे विश्वासाने नीतिमत्वाची आसे धरून वाट पाहत आहोत. आम्हाला नीती भेटणार, न्याय भेटणार असं देवाकडे अपेक्षा करा. देव न्याय खरोखरच करणार. लोका रचित सुसमाचार 18:7 आणि 8. लूक 18:7 and 8. तर देवाचे जे निवडलेले लोक रात्र दिवस त्याच्या धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावेल काय? पुढचं वचन मी तुम्हाला सांगतो, तो त्याचा न्याय लवकर करेल. लवकर करेल. आमचा न्याय करणार नाही का परमेश्वर? तुम्ही वाट पाहत आहे का? देवपा आम्हाला न्याय भेटणार नाही का? देव पण रात्र दिवस प्रार्थना सोडू नका. रात्र प्रार्थना करत राहा. तुमचा न्याय देवबापा करेल आणि तुम्हाला जे काय हवे ते करेल, ते देईल परमेश्वर. विश्वासाने राहा. आणखीन एक गोष्ट, दुसरा राजा 2:9 2 Kings 2:9. दुसरा राजा 2:9. ते पलीकडे गेल्यावर एलिया अलिशाला म्हणाला, मला तुझ्यापासून येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग. अलिशा म्हणाला, आपल्या ठायी असलेल्या आमच्या आत्म्याच्या दुप्पट वाटा माझ्या ठायी यावा. तुला काय पाहिजे? आत्म्याचा दुप्पट वाटा मला पाहिजे. हालेलुया. एलिया देवाचा संदेश आहे आणि अलिशा आता नवीन आलेला आहे. आता एलिया वरती जाणार आहे देवाकडे, स्वर्गाकडे. तो म्हणतो, मी जाण्यापूर्वी तुला काय पाहिजे माग. त्याला वाटलं सर काय तर पैसे मागेल, हां, आणि काय तर चांगलं घर मागेल. तर नाही, आत्म्याचा वरदान मला दुप्पट पाहिजे. आणि दिला का देवापणे? हो, डबल दिला. एलियाने 8 चमत्कार केलं, एलिशाने 16 चमत्कार केले. आत्म्याच्या भरपुरी मागा देवा तुम्हाला देणार. कारण लूक 11:13 लूक 11:13 लूक 11:13 तुम्ही त्याच्याकडे मागाल तर पवित्र आत्मा खरोखरच देणार देवापा. जे मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. पवित्र आत्मा मागा, पवित्र आत्माचा वरदान मागा, देव तुम्हाला देईल. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, धन्यवाद प्रभू. येशू प्रभू, तू आमच्यासाठी संपूर्ण स्वर्ग सोडून खाली उतरून आला मानव म्हणून, यासाठी की आम्ही मानवाचं काय दुःख आहे, काय दुखणं आहे, काय संकट आहे, हे सगळं स्वतः आपल्या शरीरावर, आपल्या मनावर तूने अनुभव केला. आणि शेवटी आमच्यासाठी, आमच्या पापाला मिटवण्यासाठी, आमचा श्राप काढण्यासाठी, आम्हाला शांती देण्यासाठी तो स्वतः होऊन आमचा पाप श्राप सगळा आपल्या अंगावर घेऊन वधस्तंभावर किळलेला गेला, मारलेला गेला. हे सर्व आमच्यासाठी. तुझ्या पवित्र रक्त व्हायला यासाठी की आम्हाला पापाला काढून शुद्ध करण्यासाठी तो गाडला गेला. पण तिचा जिवंत उठलेला परमेश्वर आहे, आज पण जिवंत आहे प्रभराजा. म्हणून तू म्हटलास काय भेटणार? सर्व काय भेटणार. आज पण जे काय त्यांच्या गरजा आहे प्रभू, ते 100 पट त्यांना मिळू दे प्रभू. कारण तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. सर्व काय सोडून येशू येशू म्हणत आहे, येशूच्या नावावर आशा धरत आहे. सर्व काय सोडले प्रभू त्यांच्या जीवनात. तुझ्यावर आशा ठेवलेला नाही प्रभू. त्यांच्या सर्व भरोसा, त्यांच्या सर्व आवड तो पूर्ण कर प्रभू. तुझ्या नावाकरिता आणि तुझ्याकरिता, तुझ्या सुवार्थाकरिता जे काय सोडले सर्व त्यांना भेटू दे प्रभू. आणि दे बापा, खरोखर जे काय ते मागतात ते त्यांना मिळायला पाहिजे. मिस्री लोकांपाशी जे काय मागते इस्रायलाकडून सर्व त्यांना भेटलं प्रभू.
तुझ्याशी मागत आहे. माझ्या नावाने जे काही मागाल मी करेल म्हणतो म्हटला प्रभू. कर प्रभू, सर्व आवश्यकता पूर्ण कर, सर्व गरज पूर्ण कर. चांगली नोकरी दे आणि आमचा मुलाबाळांचं लग्न चांगल्या ठिकाणी चांगलंपणे आशीर्वादाने होऊ दे प्रभू राजा. आणखीन जे काय गरजा सर्व पूर्ण कर, कारण तो नित्यकाली नियुक्त समयामध्ये सगळ्यांना जे काय पाहिजे सर्व जीवांना तो अन्न वाढतो, त्यांचे सर्व गरज पूर्ण करतो. आता समुद्रामध्ये राहणारे माशाला काही डॉक्टर आहे का? रानात राहणारे पशूंना कोण डॉक्टरकडून दवा देतं का? त्यांची पालनपोषण तो करतो, आमच्या करणार आहे का? रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे, देवबापा आम्हाला न्याय कर, न्याय कर. जवळ न्याय दे प्रभू, पवित्र आत्माचा वरदान दे प्रभू, आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागितो मला, ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653531 किंवा 9833333722 किंवा 9323424695.